जैसे जैसे गणेश चतुर्थी का पावन पर्व अपने समापन की ओर बढ़ रहा है, नांदेड़ शहर में भी विसर्जन की तैयारियां जोरों पर है। अनंत चतुर्दशी के दिन 6 सितंबर को गणेश विसर्जन होने वाला है। इस अवसर पर नांदेड़ शहर के उपविभागीय पुलिस अधिकारी रामेश्वर वेंजने ने शहर के सभी गणेश मंडलों और भक्तों से शांतिपूर्ण और सुरक्षित तरीके से विसर्जन करने की अपील की है। उन्होंने ये भी आग्रह किया है कि महाप्रसाद के आयोजन स्थलों पर भक्तों और जुलूस में शामिल होने वालों को किसी भी तरह की कोई असुविधा ना हो, इसका विशेष ध्यान रखा जाए। नांदेड़ शहर में भाग्यनगर हवाई अड्डा, वजीराबाद और शिवाजीनगर पुलिस स्टेशनों की सीमा के भीतर बड़ी संख्या में गणेश मंडल स्थापित किए गए हैं। पुलिस और प्रशासन ने मिलकर विसर्जन के लिए सभी आवश्यक तैयारियां पूरी कर ली है। हवाई अड्डा और भाग्यनगर क्षेत्र की मूर्तियों का विसर्जन पुईनी खदान और आसना सांगवी बाईपास घाट पर होगा, जहां कृत्रिम तालाब भी बनाए गए हैं। वहीं वजीराबाद और शिवाजीनगर क्षेत्र की मूर्तियां झरी खदान में और नगीना घाट परिसर में विसर्जित की जाएगी। सुरक्षा व्यवस्था को पुख्ता करने के लिए पुलिस, जिला प्रशासन, महावितरण, महानगरपालिका और पीडब्ल्यूडी ने मिलकर काम किया है। हर गणेश मंडल के साथ पुलिस या होमगार्ड के जवान मौजूद रहेंगे ताकि जुलूस के दौरान कोई भी बाधा न आए। पुलिस ने कानून व्यवस्था बनाए रखने के लिए आपराधिक पृष्ठभूमि वाले लोगों को शहर छोड़ने के नोटिस भी जारी किए हैं। शांति और सुरक्षा बनाए रखने के लिए पुलिस और प्रशासन पूरी तरह से सतर्क है। विसर्जन के दौरान किसी भी अफवाह पर ध्यान न दे और पुलिस द्वारा दिए गए निर्देशों का पालन करने की अपील डीवाईएसपी व्यंजने ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से की है। नमस्कार, मी रामेश्वर वेंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर। आपण आगामी जो गणेश उत्सव आहे तो 6 तारखेला संपूर्ण नांदेड शहरामध्ये त्यांचं विसर्जन होणार आहे आणि पोलीस प्रशासनाने त्याची 100% अतिशय चांगली तयारी केलेली आहे। आमचा जो सर्व शहरातल्या पोलीस स्टेशनचा बंदोबस्त आहे संपूर्ण नांदेड शहराच्या हद्दीमध्ये असणार आहे। प्रत्येक गणेश मंडळासोबतच किमान एखादा पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड असेल अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे। शहरामधले जे सर्व महत्त्वाचे घाट आहेत, मग ते घरगुती विसर्जनासाठी असो किंवा सार्वजनिक विसर्जनासाठी असो, त्या ठिकाणी पूर्ण तयारी आपण केलेली आहे। महानगरपालिका प्रशासन असेल, त्यानंतर महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल, या सर्व विभागाने आपापली संपूर्ण तयारी केलेली आहे। एमएससीबीने असेल, त्याचप्रमाणे पीडब्ल्यूडीने असेल, रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडांची संपूर्ण त्यांनी काळजी घेतलेली आहे, कटिंग केलेली आहे। ज्या एमएससीबीच्या वायर्स आहेत किंवा अदर केबल्स आहेत, त्या देखील सर्व मूर्तींच्या हाईट विचारात घेऊन आपण त्यांची देखील उंची वाढवत आहोत। ते देखील काम सुरू आहे आणि ते 100% 6 तारखेच्या अगोदर पूर्ण होईल याची आम्ही खात्री करणार आहोत। त्याचप्रमाणे जे समाज विघातक लोक आहेत किंवा ज्यांच्यावर क्रिमिनल रेकॉर्ड आहे, अशा सर्व लोकांना पोलीस विभागामार्फत प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। अशा लोकांचे 163 चे आदेश पण प्राप्त झालेले आहेत आणि त्यांना हे जे 2 दिवस आहेत हे आपण शहराच्या हद्दीबाहेर राहण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत किंवा त्यांना मिरवणुकीमध्ये सहभाग घेण्यापासून आपण 100% मनाई केलेली आहे। त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत। त्याचप्रमाणे या वर्षीचा उपक्रम म्हणून आपण डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी तंतोतंत होईल हे पोलीस विभागामार्फत आपण याची खात्री पण करणार आहोत। सर्व नागरिकांना आमचं असं आव्हान असेल आणि गणेश मंडळ असतील किंवा जे गणेश भक्त आहेत, ज्यांचं घरगुती गणपती बसलेले आहेत, या सर्वांना आमचं असं आव्हान असेल की प्रशासनाने जे नेमून दिलेले घाट आहेत त्याच ठिकाणी आपण गणपती विसर्जन करावं। इतर ठिकाणी आपण कुठेही गणपती विसर्जन करू नये आणि त्यासाठी आपण पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांना आपण सहकार्य करावं आणि अतिशय शांततेने आपण हे विसर्जन पार पाडावं अशी आमच्यातर्फे सर्व नागरिकांना आणि सर्व गणेश भक्तांना विनंती।